महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। स्वखर्चाने पाण्याचा जलकुंभ, विद्यार्थ्यांना लोकार्पण। 15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आपल्या मौजे, दहिवड, तालुका देवळा, जिल्हा नाशिक येथील सर्वदूर परिचित नामवंत दानशूर व्यक्तिमत्व, कवी, लेखक, माजी केंद्रप्रमुख श्री वाल्मिक गंगाराम सोनवणे यांनी स्वखर्चाने विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची तृष्णा भागविण्यासाठी कैलासवासी लक्ष्मीबाई देवरे विद्यालय दहिवड येथे पाणी टँक जलकुंभ बांधून दिलाय। आज सदर जलकुंभाचे उद्घाटन, लोकार्पण श्री वा. सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य दिगंबर नारायण सोनवणे, सुनील भीमराव अहिराव, श्री संजय दहिवडकर, अध्यक्ष ग्रामविकास समिती दहिवड समवेत शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण सर, इतर शैक्षणिक कर्मचारी, स्टाफ, ग्रामस्थ उपस्थित होते। दादाजी हिरे, देवळा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।